निसर्गरम्य परिसर आणि धबधबा, निसर्गाच्या कुशीतील शांतता. नमस्कार. आज आपण अशा एका ठिकाणाविषयी बोलणार आहोत जिथे निसर्ग आपल्याला त्याच्या अथांग सौंदर्यात आणि शांततेत सामावून घेतो. हे ठिकाण म्हणजे निसर्गरम्य परिसर आणि त्यातच दडलेला मनमोहक धबधबा. शहर आणि त्याच्या धावपळीपासून दूर हा परिसर आपल्याला शुद्ध हवेचा आणि निखळ शांततेचा अनुभव देतो. इथे डोंगर रांगा, हिरवीगार वनराई आणि विविधरंगी फुलांनी वेढलेल्या वाटा तुम्हाला निसर्गाच्या कुशीत घेऊन जातात. आणि याच शांततेचा मुकुटमणी म्हणजे इथला प्रचंड धबधबा. हजारो फूट उंचीवरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी, त्याची गर्जना आणि आजूबाजूला उडणारे तुषार, हे दृश्य डोळ्यांना आणि मनाला एक अनामिक समाधान देते. या धबधब्याच्या जवळ जाताच तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. इथली थंडगार हवा, शुद्ध पाण्याचे कण आणि पाण्याचा अविरत नाद तुमच्या मनातील सर्व ताण दूर करून तुम्हाला ताजेतवाने करेल. हा परिसर केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर तो आपल्या आत्म्याला शांतता देणारे ठिकाण आहे. इथे तुम्ही मनसोक्त चालून निसर्गाचे सौंदर्य अनुभवू शकता, शांतपणे बसून पाण्याचा नाद ऐकू शकता किंवा आपल्या प्रियजनांसोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकता. रंधा फॉल, भंडारदऱ्याची निसर्गरम्य देणगी. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले भंडारदरा हे निसर्गाचे एक अनोखे वरदान आहे. याच मनमोहक परिसरात निसर्गाची एक अद्भुत कलाकृती आपल्याला मंत्रमुग्ध करते. तो म्हणजे रंधा फॉल किंवा रंधा धबधबा. प्रवरा नदीचा रौद्र आणि सुंदर आविष्कार म्हणजे हा रंधा फॉल. सुमारे 170 फूट 50 मीटर उंचीवरून प्रचंड वेगाने खाली कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी, जणू काही निसर्गानेच कोरलेले एक भव्य शिल्प. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. रंधा फॉल केवळ त्याच्या उंचीसाठीच नव्हे, तर त्याच्या आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरामुळेही खास आहे. घनदाट जंगल, हिरवीगार वनराई आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा यांनी वेढलेला हा परिसर डोळ्यांना आणि मनाला शांतता देतो. विशेषतः पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर, जेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण क्षमतेने वाहत असतो, तेव्हा इथले सौंदर्य खऱ्या अर्थाने बहरून येते. पाण्याची गर्जना आणि तुषारांमुळे तयार होणारे धुके एक अविस्मरणीय अनुभव देतात. या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी इथे एक विशेष व्ह्यू पॉइंट तयार करण्यात आला आहे. धबधब्याच्या काठावर एक छोटे मंदिरही आहे, जे या स्थळाला धार्मिक महत्त्व देते. एक विशेष गोष्ट म्हणजे धबधब्याजवळच्या खडकाळ भिंतींवर दिसणारी मधमाशांची अनेक मोठी पोळी, जी या परिसराचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. केवळ निसर्ग सौंदर्यच नव्हे, तर हा धबधबा भंडारदरा परिसरातील जलविद्युत निर्मितीचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणूनही ओळखला जातो. निसर्गाचे हे वरदान मानवासाठीही उपयुक्त ठरले आहे. रंधा फॉलला भेट देताना तुम्ही जवळील इतर अनेक पर्यटन स्थळांनाही भेट देऊ शकता. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक असलेले भंडारदरा धरण, विल्सन डॅम, मनमोहक अम्ब्रेला फॉल, शांत आर्थर लेक, ऐतिहासिक रतनगड किल्ला, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई आणि प्राचीन अमृतेश्वर मंदिर ही सर्व स्थळे एकाच भेटीत तुमच्या प्रवासाची मजा द्विगुणित करतील. निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्ते निसरडे असू शकतात, त्यामुळे गाडी चालवताना आणि धबधब्याजवळ फिरताना योग्य काळजी घ्या. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा आणि परिसराची स्वच्छता राखण्यास मदत करा. रंधा फॉल हे निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि शांततेचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. इथले सौंदर्य, पाण्याचा नाद आणि हिरवेगार वातावरण आपल्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. महाराष्ट्राच्या या अनमोल निसर्ग संपदेचा अनुभव घेण्यासाठी रंधा फॉलला एकदा तरी नक्की भेट द्या. धन्यवाद.